लाडकी लेक संपूर्ण घरादाराचा प्रकाश असते, पण तिच्या भविष्याची आणि शिक्षणाची चिंता अनेक पालकांना सतावत असते. आता हीच चिंता दूर करण्यासाठी आणि मुलींच्या जन्माचे स्वागत उत्साहात व्हावे, यासाठी राज्य सरकारची माझी कन्या भाग्यश्री योजना मैलांचा दगड ठरत आहे. मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाला बळ देणे आणि समाजाचा दृष्टिकोन बदलणे या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत सरकारकडून थेट 50,000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत दिली जात आहे. विशेष म्हणजे केवळ एकच नाही तर 2 मुली असलेल्या कुटुंबांनाही या योजनेचा मोठा फायदा मिळत आहे. महाराष्ट्र सरकारने एप्रिल 2016 मध्ये ही योजना सुरू केली. गरजू कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी मदत मिळावी आणि पैशाअभावी त्यांचे शिक्षण थांबू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सुकन्या समृद्धी योजनेतील काही अटी आणि लाभही या योजनेत लागू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत मुलगी आणि आईच्या संयुक्त नावाने बँक खाते उघडले जाते. या खात्यावर 1,00,000 रुपयापर्यंत अपघात विमा आणि 5,000 रुपयापर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाते. मुलीच्या जन्मानंतर पालकांनी नसबंदी केल्यास 50,000 रुपयाची मदत दिली जाते. तसेच 2 मुलीनंतर नसबंदी केल्यास दोन्ही मुलींच्या नावाने प्रत्येकी 25,000 रुपये जमा केले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. कुटुंबाकडे आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. अर्ज करताना आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा, मोबाईल क्रमांक आणि मुलीचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक असते. तिसरे अपत्य असले तरी या योजनेचा लाभ केवळ 2 मुलीपर्यंतच मर्यादित आहे. योजनेतील विमा लाभ मिळवण्यासाठी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच ती 10वी उत्तीर्ण आणि अविवाहित असावी लागते. दुसऱ्या प्रसूतीवेळी जुळ्या मुली जन्माला आल्यास त्या दोघींनाही योजनेचा लाभ दिला जातो. बालगृहातील अनाथ मुली आणि दत्तक घेतलेल्या मुलींनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. अर्ज कुठे आणि कसा करावा? या योजनेसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागतो. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रासह महिला व बाल विकास विभागाकडे जमा करावा लागतो. अधिक माहितीसाठी संबंधित विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.